नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी। आज आपण पाहणार आहोत पुण्यात पेटलेलं टोळी युद्ध। पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशभरातून विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स आणि उद्योजक जिथे येतात। एक सेफ आणि शांत शहर म्हणून ज्याची ओळख आहे। पण गेल्या काही महिन्यांपासून पुण्याची ही ओळख धोक्यात येताना दिसते। कारण आता या शहरात भर चौकात गोळ्या झाडल्या जात आहेत, कोयत्याने सपासप हल्ले होत आहेत आणि गुन्हेगार काही सेकंदात गायब होत आहेत। सर्वात धक्कादायक म्हणजे हे हल्ले अचानक नाहीत, तर पूर्ण प्लॅनिंग करून अचूक टायमिंगने केले जात आहेत। आणि या सगळ्या मागे आहे जुनं वैर, सूड आणि तुरुंगातून चालणारं गुप्त नेटवर्क। मग प्रश्न असा आहे, पुणे खरोखरच सुरक्षित राहिलं आहे का, की शहर हळूहळू गँगवॉरच्या छायेत जातंय? आणि त्यामागचा इतिहास आणि पुढे काय होऊ शकतं याचा सखोल आढावा आपण आज घेणार आहोत। बुधवारी सकाळी साधारण 10 वाजता पुणे सातारा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरात एक थरारक घटना घडली। अक्षय उर्फ बाळू मस्के, वय फक्त 26 वर्ष, हा रिक्षा चालक इथे आला होता। अचानक दुचाकीवरून काही हल्लेखोर आले आणि त्यांनी अक्षयवर कोयत्याने वार केले आणि पिस्तुलातून गोळ्या झाडल्या। हा सगळा प्रकार काही सेकंदात घडला। परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले। गंभीर जखमी अवस्थेत अक्षयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याची पत्नी करुणा मस्के यांनी पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी आंदेकर टोळीतील सुमारे 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतलं, ज्यात एक अल्पवयीन मुलगाही आहे। पण हा हल्ला फक्त एक घटना नाही, यामागे आहे जुनं वैर आणि सुडाची भावना। 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती। गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला। या प्रकरणात अक्षय मस्केचा भाऊ आकाश मस्के हा आरोपी आहे। तेव्हापासून आंदेकर टोळी सुडाच्या प्रतीक्षेत होती आणि आता अक्षयवर झालेला हा हल्ला त्याच बदल्याचा भाग असल्याचा संशय आहे। यापूर्वी आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्या देखील या गँगवॉरचा भाग असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे हल्ले तुरुंगातून प्लॅन होत असल्याची चर्चा। बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार तुरुंगात असूनही बाहेरच्या हालचालींवर त्यांचा प्रभाव असल्याचं दिसते। अक्षयच्या हालचालींची अचूक माहिती हल्लेखोरांकडे होती। तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं कल्याणी कोमकर यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच 2025 मध्ये हातात हतकड्या, शेजारी पोलीस आणि भोवती कडेकोट बंदोबस्त अशा परिस्थितीत कुख्यात गुंड बंडू आंदेकर थेट जेलमधून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना दिसला होता। पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याला विशेष न्यायालयाने सतर्क परवानगी दिली होती। आयुष कोमकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असतानाही आंदेकर कुटुंबाने राजकारणाच्या मैदानात उडी घेतली होती। सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनीही उमेदवारी अर्जासाठी हजेरी लावली होती। यामुळे पुणे पोलिसांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। गुन्हेगारांचं नेटवर्क इतकं मजबूत कसं? तुरुंगातून आदेश कसे दिले जातात? निवडणुका कशा लढवल्या जातात? आणि हे सगळं थांबवण्यात अडचण काय येते? सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण सुरक्षित आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। पुण्यात सुरू असलेलं हे टोळी युद्ध ही फक्त काही गुन्हेगारी घटना नाहीत, हा एक मोठा इशारा आहे कायद्याच्या व्यवस्थेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी। आज परिस्थिती अशी झाली आहे की गुन्हेगार भर रस्त्यात हल्ले करतात आणि काही क्षणातच पसार होतात। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तुरुंगात बसूनही गुन्हेगारीचं नेटवर्क चालवलं जातंय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मग प्रश्न उभा राहतो, कायद्याचा धाक खरंच उरलाय का? पोलीस यंत्रणा या सगळ्यांवर नियंत्रण मिळवू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? आज एक अक्षय मस्के टार्गेट होतोय, उद्या कोण? हा प्रश्न प्रत्येक पुणेकराच्या मनात आहे। जर वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर हे टोळी युद्ध आणखी भयानक वळण घेऊ शकतं। म्हणूनच आता गरज आहे मजबूत पोलीस कारवाईची, गुप्त नेटवर्क उघड करण्याची आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची। पुण्याची ओळख संस्कृतीचं शहर म्हणून कायम ठेवायची असेल तर हा रक्तरंजित खेळ थांबवणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? पुण्यातील गँगवॉरवर नियंत्रण मिळवता येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल, थेट आणि निडर बातम्यांसाठी आझाद मराठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।